Hello, hello. This is the My Artifact episode number 1246. आजची तारीख आहे August 10, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 2:15 वाजले. एवढ्या उशिरा आर्टिफॅक्ट एपिसोड करण्याचं रिझन इज बिकॉज मी आता आलोय. ऑफिस माझं 3 ते 12 होतं. त्याच्यानंतर आज मोमीनपुराला जायचा प्लॅन बनला होता. मोमीनपुराला म्हणजे नागपूरमध्ये एक एरिया आहे, त्याचं नाव आहे मोमीनपुरा. ऍक्च्युली हजरत अलीची एक प्रचलित मस्जिद आहे तिथे मुस्लिम लोकांचं, आणि तिथे बिर्याणी खूपच स्पेशलिटी आहे नागपूरची. आणि तिथे तो रात्रीचाच माहोल, इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग. सो आणि तिथे खूप सारे लोक जातात, ते बिर्याणीचा आस्वाद वगैरे घेतात. इट इज क्वाईट गुड मोमीनपुरा. सो ऑफिसमध्ये सगळे कलिग आहेत, त्यांचं असं ठरलं की जाओ बा मोमीनपुराला. सो सगळेजण चालले तर चलो बा. सो मी त्यांच्यासोबत गेलो. जाता जाता मधात सीताबर्डीमध्ये वाईन शॉपमध्ये थांबले लोक, आणि सगळेजणांनी बिअर प्यायले. मी काही नाही, अर्धा ग्लास घेतला बा, आपल्याच्याने जास्त होत नाही. आणि स्पेशली माझा काही असा काही निर्णय पण नव्हता की आपण काही घेऊ बा वगैरे. सो मी जास्त काही स्वतःला फोर्स पण नाही केला, जास्त घेतला पण नाही, कंट्रोल मध्येच घेतला. तरी ते ढकर आणि ते आडून यार, लोकांना बियर विस्की का आवडते यार? त्याच्या आवडण्यालायक तर का आहे मला हेच नाही समजत. टेस्ट इतकी बकवास, मूत पिल्या लायक वाटते. इतकी बेकार टेस्ट महादर. आणि हे लोक आवडीने पितात. आवडीने का? अरे पैसे नसन ना तर घरदार विकून सुद्धा पण हे लोक पितात. का आहे याच्यात का माहित. एक वेळा मी एक्सपिरियन्स केला, म्हणजे असं टेस्ट साठी चांगलं नाही, बट त्याच्यानंतर जो डोकं फिरते ना, तो एक नशा चढतो ना, तो नशा एक प्रकारे क्वाईट अमेझिंग असतो. तो रेअरली पेस असतो, म्हणजे आउट ऑफ कंट्रोल अवर बॉडी. म्हणजे कसं आहे की त्याला चांगल्याने एक्सप्लेन करायचं, म्हणजे आता दारू कसे पितात त्याला कसं काय एक्सप्लेन करू वगैरे वगैरे. बट स्टील एक फ्रेशर लोकांसाठी, ज्यांनी कधी दारू वगैरे घेतली नाही, त्यांसाठी हा कसा एक्सपिरियन्स असतो. तुमच्या पायाला कधी मुंग्या आल्या आहे का? या पायाला मुंग्या आल्या आहे ना, तेव्हा पाय कसा एकदम बधीर होऊन जातो. बधीर म्हणजे आपली सेन्सेशनच गायब होऊन जाते. आपल्याला चालता पण येत नाही, आणि चाललं ना अति म्हणजे असं वाटतं की काय एकदम झटका लागतो एकदम असा वगैरे, बधीर होतो. एक नवीन प्रकारची फिलिंग आहे ना. पाय नेहमी बधीर तर राहत नाही, मुंग्या आल्यानंतर ब्लड क्लॉटिंग थांबून जाते, त्यामुळे नाही का पायाला मुंग्या येतो. आणि ते काफी, जरी ते 2-3 मिनिटासाठी असते, बट इट डज फील्स रिअली अनएक्सपेक्टेड. आता मुंग्या येणं, पाय बधीर होणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट सांग बरं? काही लोकांना वाईट गोष्ट आहे, काही लोकांना चांगली गोष्ट आहे, बट इट्स अ डिफरंट. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या बॉडी मधला एक पार्ट काम करत नाही ना, आणि इट वॉज लाईक अ रिअली बहुत अनएक्सपेक्टेड फिलिंग आहे. आणि ही अनएक्सपेक्टेड फिलिंग त्या लोकांना खूप आवडते. अशाच प्रमाणे दारूचं असते. आता आपण बसल्यावर कसं आपल्या पायाला मुंग्या येतात, त्यामुळे ते तसं होते. बट दारू मध्ये काय होते की दारू पिल्याने आपलं डोकं बधीर होऊन जाते. या ऍक्च्युली यस. आणि आपलं मेन सर्वर तर आपलं डोकंच आहे ना. या डोक्यावरून सगळे कमांड जातात की का कसं का करायचं आहे. जर आपलं डोकंच बधीर झालं तर पूर्ण बॉडी जस्ट लाईक अनकंट्रोल, काहीच कळत नाही का व्हॉट एक्झॅक्टली हॅपनिंग टू अस. मी एक्सपिरियन्स केलाय 2016च्या डिसेंबरमध्ये, न्यू इयरच्या पार्टीला,
केला आहे. कॉकटेलनी दारू आणि ते वॉडका फुल मिक्सअप करून घेतली आहे. या लिव्हरचा खूप भयानक इफेक्ट होतो बरं याच्यावर. अल्कोहोल जेव्हा नाही का लिव्हर थ्रू जाते ना, त्या लिव्हर मधून जे बहुत त्रास होते. इट वॉज लाईक अ रिअली डॅमेज करते. इवन त्याच्या आतमध्ये असलेल्या इंटेस्टाईनला पण बहुत प्रमाणे डॅमेज करते, बहुत प्रमाणे अल्कोहोल. सो याचं जेवढं कन्झप्शन कमी राहीन, नसेल तर खूपच चांगलं, बट जेवढं कमी राहील तेवढं चांगलं. जास्त असेल तर ते लिव्हर खराब होऊ शकते आणि त्याच्यानंतर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमवर खूप प्रमाणे खराब होऊ शकतो. त्याच्यानंतर किडनी वगैरे खराब. इट वॉज लाईक अ टू मच डॅमेज. सो टेक इट कंट्रोल. सो अशा प्रमाणे ती फिलिंग असते. ते दारू पिल्याने आपलं डोकंच बधीर होऊन जाते आणि डोकं बधीर झाल्यावर फुल बॉडी इज जस्ट लाईक डालम डोलमच असतो मग तो माहोल एकदम. आणि ती फिलिंग एक्सपिरियन्स करण्यासाठी लोक ते दारू किंवा बियर वगैरे घेतात. काही काही जण शो ऑफ साठी घेतात, तर काही काही जण टाइमपास म्हणून घेतात, तर काही काही जणांना लत लागून जाते त्यामुळे घेतात वगैरे वगैरे. मी यासाठी घेतली कारण सगळेजण घेत होते आणि मी त्याच्यावर ऑड वन आउट नाही दिसलो पाहिजे, वेगळा नाही दिसलो पाहिजे, यासाठी मी हलकीशी घेतली. म्हणजे स्टील माझ्या ग्लासामध्ये काही ना काहीतरी बियर आहे, दॅट मीन्स मी घेत आहे बा. याचा अर्थ हा नाही का मी पूर्णच्या पूर्ण बॉटल घेतली पाहिजे. नो नो नो, जस्ट लाईक ट्राय टू प्रिटेंड की चलो बा ठीक आहे आपण घेतोय. या बट मला कसं वाटते की माझं डोकं माझ्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. आणि मला नशा करण्यासाठी नाही का बहुत साधन आहे, बहुतच साधन आहे. जस्ट लाईक बहुत साधन आहे म्हणजे का मी ड्रग्स वगैरे घेतोय. नो नो नो, दॅट इज नॉट. बट डोकं बधीर करून असा कोणता नशा होतो यार, सांग बरं. आणि अशी कोणती चांगली फिलिंग असते का लोक घेतात, का घेतात, आय डोंट नो. बट स्टील मला असं वाटते की नो, आय डोंट वॉन्ट टेक दिस. खरं नाही घ्यायचे मला, सो आय डोंट टेक. त्याच्यानंतर आम्ही गेलो मोमीनपुराला. मोमीनपुरा म्हणजे एक प्रकारे मुसलमानचा एरिया. माहित नाही आपल्या इंडियामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये नाही का, मुसलमान किंवा मुस्लिम समाज जरी म्हणलं ना, तर लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे क्रूर भावना तयार होते की हे लोक नुसते खून खराब म्हणजे खून खराबेवाले किंवा दारू गोळा किंवा गुंडे मावाली काइंड ऑफ लाईक दॅट पीपल म्हणजे मुस्लिम वगैरे लोक. बट दॅट इज नॉट. मुसलमान नाही का माझ्या, इट वॉज लाईक अ वन ऑफ दी बेस्ट रिलिजन. मला कोणता समाज वगैरे आवडत असेल ना, तर मुस्लिम समाज मला खूप जास्त आवडतो. वाय? कारण त्यांची लँग्वेज, त्यांची उर्दू, त्यांच्यामध्ये ते बोलण्याचा साधेपणा, इट वॉज लाईक अ रिअली अमेझिंग. त्यांची जी प्रार्थना होते, ते नमाज वगैरे पडतात ना, लाईक अ रिअली इन्क्रेडिबल. माहित नाही यार तिथे एवढं चांगलं मस्जिद आहे, पण ते मस्जिद सोडून ते मोमीनपुराला तिथे लोकांनी काय करून टाकलंय माहित नाही. एवढं चांगलं म्हणजे तिथे एकदम दर्शनीय स्थळ आहे आणि तिथे लोक कोणाला रंडी बाजारला घेऊन येतात, काही करून घेतात वगैरे वगैरे. म्हणजे हॅव यू एव्हर, म्हणजे तू कधी असं बघितलं आहे का की तू कधी शेगावला चालला बा आणि शेगावला गेल्यानंतर तुला ते दिसले का इथे सगळे लोक नुसते दारुडेखोर आणि बंदूक छाप आणि गुंडे मावाली काइंड ऑफ लाईक दॅट पीपल अशा ठिकाणी दिसले का जिथे असे देवाचं स्थान आहे वगैरे वगैरे. पण मुस्लिम समाजामध्ये असं का होते माहित नाही यार. तिथे असं कुठं वगैरे देवाचं स्थान वगैरे असलं का तिथे समजून जाते का हे लोक अशाच प्रमाणचे आहे. आय डोंट नो. आता मी याच्यामध्ये जज वगैरे करत नाही, आय एम जस्ट ट्राईंग टू टेल या वगैरे. बट ते मोमीनपुरामध्ये तिथे ऍक्च्युअली पेट्रोलिंग होते. आज पण पेट्रोलिंग होती. आज ऍक्च्युअली नाही का मराठा मोर्चा होता वाटते. ऍक्च्युअली मी कसं बाहेरच्या वर्ल्ड सोबत फुल काही कॉन्टॅक्ट नाही, टीव्ही वगैरे नाही, काही नाही. मोबाईल वगैरे आहे, युट्यूबवर आपल्याला जे आवडते तेच बघतो. या जस्ट लाईक मी कम्प्लिटली
अटॅचच नाही बाहेरच्या वर्ल्ड सोबत. सो नागपूरमध्ये काहीतरी एक मराठा मोर्चा होता. सो त्याप्रमाणे नाही का आज खूप पोलिसवाल्यांची खूप पेट्रोलिंग होती प्रत्येक ठिकाणी. आणि ते पेट्रोलिंग मला आज मोमीनपुरामध्ये पण पाहायला भेटली. लाईक 3-4 गाड्या कंटिन्यू पेट्रोलिंग साठी येऊन राहिल्या आहे. लोक दुकाने सुरू करताय, बंद करताय, सुरू करताय, बंद करताय. लोक येत आहे, जात आहे, गाडी घुमत आहे. इट वॉज लाईक अ रिअली क्रिपी माहोल. त्याच्यामध्येच नाही का आम्हाला पण नाही का म्हणजे आमचे जे कलिग्स वगैरे आहे या आम्ही सगळेजण पण आम्हाला पण एका ठिकाणी थांबता आलं नाही. जस्ट लाईक राऊंड अँड राऊंड इथून पेट्रोलिंग होत आहे. चला या गल्लीतून चला, त्या गल्लीतून चला वगैरे वगैरे. बट आम्ही 1 घंटा वगैरे वाट बघितली. बट स्टील काही ओपनिंग वाटली नाही का आम्हाला बिर्याणी वगैरे खायला भेटल बा. कारण ते पेट्रोलिंग असल्यामुळे नाही का ते दुकान वगैरे कसे, आता बिर्याणाचं दुकान म्हणलं का 10 मिनिटासाठी सुरू बंद थोडी करता येते. नो नो नो, इट वॉज लाईक सो मग काय मग बंद करून टाकलं. तर मग आम्हाला ते काही बिर्याणी वगैरे खायला भेटली नाही. सो स्टील सगळ्यांचं खायचं मन वगैरे होतं. तर मग आम्ही इकडे आलो धरमपेठकडे. आणि त्याच्यानंतर इकडे कोणतरी चौक आहे, शंकरनगर चौक. शंकरनगर चौकामध्ये पोहे आमलेट खाल्लाय. आणि अजून एक नवीन डिश खाल्ली, आमलेट पोहे. म्हणजे अंड्याची भुर्जी आणि पोहे. इट वॉज लाईक अ रिअली क्रेझी मिक्सअप. बहुतच भयानक मिक्सअप होता. लेट मी मूत म्हणजे मला लघवी करायला. ओके लेट मी. अरे काय नाही, दारू घेतली आहे ना यार, खरंच मला नाही का बिलकुल पचत नाही, बिलकुलच नाही. सच मी मागच्या वेळेस जरी घेतली होती ना तर आम्ही पूर्ण उलटी काढून बाहेर काढली होती. या लिटरली सांगतो, मी कधीच उलटी करत नाही, बट त्यावेळेस मी उलटी केली. सो माझ्यासाठी खरंच खूप क्रेझी इम्पॅक्ट होता तो. त्यापासून मी ठरवलं. आणि मी ऑलरेडी पण एक्सप्लेन केलं होतं की ते दारू वगैरे, रेझोल्युशन वगैरे, सो हे त्याच्यामध्ये ते काउंटिंग होते. सो मग काय नाही, मग या शंकरनगर चौकात आम्ही ते आमलेट आणि पोहे आणि अंडी भुर्जा खाल्ला. ग्रेट, चांगला होता. नवीन डिश होती, आवडली. इट वॉज ग्रेट. आणि मग काय मग आता रूमवर आलो. याच्यातच 2 वाजून गेले. राईट नाउ प्रिटी टायर्ड, बहुत थकलेलो आहे. नीड अ स्लीप. सो यस, so let me sleep. So this is the My Artifact episode number 1246. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.